रोज सूर्याला जल देणाऱ्या व्यक्तीसोबत काय घडते? मान सन्मान, पैसा वाढतो. तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण करता का? जर नाही करत असाल तर आजपासूनच सुरू करा, कारण हा एक छोटासा उपाय तुमचं नशीब, आरोग्य आणि पैसा सगळंच बदलू शकतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सूर्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. सूर्य म्हणजे फक्त एक ग्रह नाही, तर तो आपल्या जीवनाचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे. सकाळी उगवणारा सूर्य आपल्या आयुष्यात सकारात्मकता, शक्ती आणि प्रगती घेऊन येतो. त्यामुळेच प्राचीन काळापासून सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा चालत आलेली आहे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सूर्याला जल अर्पण केल्याने व्यक्तीचा कद वाढतो. इथं कद वाढतो म्हणजे फक्त उंची नव्हे, तर समाजात तुमची ओळख, तुमचा मानसन्मान आणि व्यक्तिमत्व उंचावतं. जे लोक रोज सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करतात, त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा दिसून येते. त्यांचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षित आणि प्रभावशाली होतं. लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतात, त्यांचं बोलणं ऐकायला लागतात. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास इतका वाढतो की ते कोणत्याही परिस्थितीत ठाम राहू शकतात. सूर्याला जल अर्पण केल्याने प्रतिष्ठा वाढते. आजच्या काळात प्रत्येकालाच नाव आणि ओळख हवी असते. सूर्याला जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात हळूहळू अशी परिस्थिती तयार होते की त्यांची प्रतिष्ठा वाढू लागते. घरात, नातेवाईकांमध्ये, समाजात आणि कामाच्या ठिकाणी त्या व्यक्तीचा आदर वाढतो. लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, कारण सूर्य म्हणजे सत्य आणि प्रकाश. आणि जो व्यक्ती सूर्याची उपासना करतो, त्याच्या जीवनातही सत्यता आणि प्रामाणिकपणा वाढतो. सूर्याला जल अर्पण केल्याने तेज वाढते. इथं तेज म्हणजे फक्त चेहऱ्याचा ग्लो नाही, तर तुमच्या डोळ्यात, बोलण्यात आणि व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येते. सकाळी सूर्यप्रकाशात उभं राहून जल अर्पण केल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, मन शांत राहतं आणि मानसिक स्थैर्य वाढतं. यामुळे तुमचा चेहरा आपोआप उजळतो आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. मोठ्यातला मोठा पित्तदोष नष्ट होतो. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात 3 दोष असतात: वात, पित्त आणि कफ. यात पित्त वाढलं की राग, चिडचिड, डोकेदुखी, पोटाचे त्रास, त्वचेचे आजार असे अनेक प्रश्न निर्माण होतात. सूर्याला जल अर्पण केल्यामुळे शरीरातील उष्णता संतुलित होते आणि पित्त हळूहळू कमी होते. ज्यांना वारंवार राग येतो किंवा मन अस्थिर राहतं, त्यांनी हा उपाय नक्की करावा. शरीरातील उष्णता कमी होते. सूर्याला जल अर्पण करताना आपण तांब्यातील पाणी हळूहळू अर्पण करतो आणि त्या पाण्यातून सूर्यकिरणं आपल्यावर पडतात. हा एक प्रकाशाचा नैसर्गिक थेरपी आहे. यामुळे शरीरातील जास्त उष्णता कमी होते आणि मन शांत होतं. ज्यांना उष्णतेमुळे त्रास होतो, त्यांनी हा उपाय नियमित केल्यास त्यांना खूप फरक जाणवेल. आत्मा शुद्ध आणि मजबूत होतो. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो. जेव्हा तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण करता, तेव्हा तुमचं मन, विचार आणि आत्मा हळूहळू शुद्ध होऊ लागतो. वाईट विचार, नकारात्मकता, भीती हळूहळू कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटायला लागतो आणि आयुष्यात योग्य निर्णय घ्यायची ताकद मिळते. जर तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण करत नसाल तर आजपासून सुरू करा, कारण पुढे मी तुम्हाला असे फायदे सांगणार आहे, ते तुमचं आयुष्य गतीच्या दिशेने नेतील, जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सूर्याला जल अर्पण केल्याने जीवनात होणारे मोठे बदल आता आपण पुढे समजून घेणार आहोत, जे बहुतेक लोकांना माहीतच नसतात, पण हे खूप शक्तिशाली मानले जातात. व्यापारामध्ये आणि नोकरीत प्रगती होते. जे लोक व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात, त्यांच्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. सूर्याला जल अर्पण केल्याने तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि तुमची विचारशक्ती स्पष्ट होते. व्यवसायात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप गरजेचे असते आणि सूर्याची कृपा असेल तर तुमचे निर्णय जास्त वेळा बरोबर ठरतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा उपाय खूप फायदेशीर आहे, कारण त्यांच्या कामात फोकस वाढतो, वरिष्ठ लोकांवर चांगला प्रभाव पडतो
आणि प्रमोशन मिळण्याचे चान्सेस हळूहळू वाढतात. तुमच्या कामाची दखल घेतली जाते आणि तुमचं करिअर पुढे जाऊ लागतं. सरकारी कामांमध्ये पकड मजबूत होते. आजच्या काळात सरकारी कामं वेळेत होणं खूप कठीण असतं, पण सूर्याला जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीला या गोष्टीमध्ये अडथळे कमी येतात. तुमची अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतात. तुम्हाला योग्य लोकांची मदत मिळते आणि जिथे अडथळे होते तिथे मार्ग तयार होतो. हा फायदा खूप लोकांनी अनुभवलेला आहे, म्हणूनच हा उपाय नियमित करणं खूप महत्त्वाचं आहे. राजवैभव आणि सुख मिळते. इथे राजवैभव म्हणजे राजासारखं जीवन, म्हणजेच आयुष्यात सुखसुविधा, पैसा आणि आराम. सूर्य हा राजाचा ग्रह मानला जातो, म्हणून जो व्यक्ती सूर्याची उपासना करतो त्याच्या आयुष्यात हळूहळू सुखसुविधा वाढतात, घरात आनंद येतो, आर्थिक स्थिती सुधारते आणि आयुष्य थोडं थोडं करून सोपं आणि आरामदायी होतं. शत्रूंवर विजय मिळतो. जर तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या प्रगतीला अडथळा आणत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. सूर्याला जल अर्पण केल्याने तुमच्यात अशी ऊर्जा येते की तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचे शत्रू आपोआप कमकुवत पडू लागतात. हळूहळू ते तुमच्यापासून दूर जातात किंवा तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत. डोळ्यांची दृष्टी सुधारते. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उभं राहून जल अर्पण केल्याने डोळ्यांना खूप फायदा होतो. डोळ्यांवर पडणारे हलके सूर्यकिरणे त्यांना नैसर्गिक ताकद देतात, त्यामुळे दृष्टी सुधारायला मदत होते. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही थेट तेजस्वी सूर्याकडे बघू नका. फक्त पाण्यातून येणाऱ्या सूर्यकिरणाकडे बघा. जल अर्पण कसं करायचं? सकाळी लवकर उठा. शक्यतो सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात थोडासा गूळ टाका, लाल चंदन टाका, फूल टाका आणि नंतर सूर्याच्या दिशेने उभे राहून हळूहळू जल अर्पण करा. पाणी अर्पण करताना मनात प्रार्थना करा किंवा सूर्यमंत्र म्हणा. त्यानंतर अगरबत्ती, धूप, पान, सुपारी, चंदन याचा वापर करून पूजा करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय रोज केला तरच त्याचा प्रभाव दिसतो. 1-2 दिवस करून सोडला तर फायदा होत नाही. अशा काही गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत, ज्या केल्याने हा उपाय 100 पट जास्त प्रभाव देतो आणि तुमचं नशीब खरोखर बदलू शकतं. जल अर्पण करताना मन शांत ठेवा. खूप लोक फक्त पाणी ओततात आणि निघून जातात, पण हा उपाय तसा नाही. जेव्हा तुम्ही सूर्याला जल अर्पण करता तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष त्या प्रक्रियेवर असायला हवं. मनात कुठलाही राग नको, कुठलीही नकारात्मकता नको. फक्त एक विचार ठेवा की मी माझ्या जीवनात प्रकाश आणि सकारात्मकता आमंत्रित करत आहे. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा त्या कृतीची शक्ती अनेक पट वाढते. सूर्याला जल अर्पण करताना इच्छा व्यक्त करा. हा उपाय खूप पॉवरफुल आहे. सूर्याला जल अर्पण करताना तुमची एक इच्छा मनात ठेवा. ती इच्छा स्पष्ट असू द्या. उदाहरणार्थ, मला पैसा हवा आहे, मला नोकरी हवी आहे, माझ्या आयुष्यामध्ये शांतता हवी आहे. सूर्य हा ऊर्जा आणि आकर्षणाचा स्तोत्र आहे, म्हणूनच तुमची इच्छा हळूहळू पूर्ण होण्याचे मार्ग तयार होतात. सूर्याला जल अर्पण करताना लाल रंगाचा वापर करा. सूर्याचा रंग लाल मानला जातो, म्हणून जल अर्पण करताना लाल फूल वापरणं खूप शुभ मानलं जातं. तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता किंवा लाल फूल अर्पण करू शकता. यामुळे सूर्याची ऊर्जा अधिक वेगाने तुमच्याकडे आकर्षित होते. जल अर्पण करताना तांब्याच्या भांड्याचा वापर का करावा? तांबे हा धातू खूप शुद्ध मानला जातो आणि त्यामध्ये ऊर्जा साठवण्याची क्षमता जास्त असते. जेव्हा तुम्ही तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करता तेव्हा त्या पाण्याची ऊर्जा वाढते आणि ती ऊर्जा थेट तुमच्या शरीरावर आणि मनावर प्रभाव टाकते. या गोष्टीसाठी सातत्य ठेवणं सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. एका दिवसाचा नाही, हा सवयीचा भाग बनवायचा आहे. दररोज केल्यानेच त्याचा खरा परिणाम दिसतो. हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला लागतं. लोकांना वाटतं काहीच होत नाही, पण काही दिवसांनी तेच लोक म्हणतात की खरंच फरक जाणवतोय. जे लोक
रोज सूर्याला जल अर्पण करतात त्यांच्या आयुष्यात हळूहळू मोठा बदल दिसतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो, आरोग्य सुधारतं, नशीब साथ द्यायला लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांत होतं. म्हणजेच जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर उद्यापासून नाही तर आजपासूनच सूर्याला जल अर्पण करणं सुरू करा. फक्त 1 ग्लास पाणी आणि काही मिनटं, पण परिणाम तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. जो कोणी उद्यापासून सूर्याला जल अर्पण करणार आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहा, सूर्यदेवा माझ्यावर कृपा करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.